आज हरतालिका आणि तर बायाचं कसं असतं, पूजा मांडायची असते घरामध्ये. तर मग त्यासाठी साडी घालणं, मस्त शृंगार करणं आणि मेन म्हणजे हातावर मेहंदी काढणं. तर बघा मग मी अशाच प्रकारे रात्री मेहंदी काढली. तर मी हे बघा मस्त त्रिशूळ काढलं आणि त्याचबरोबर त्याला डमरूळ ओम काढलेला आहे. आणि इकडं बघा त्रिशूळ काढून शिव नाव काढलेलं आहे आणि इकडून ओम काढलेला आहे. तसं मला मेहंदी एवढी जमत नाही, पण सण असला तर थोडंफार इकडं तिकडं कशी का होईना काढत असते, हात रंगला पाहिजे. तर बघा त्रिशूळ मी पहिल्यांदाच काढले. छान आलंय ना, मला तर असं वाटतंय की जमलंय. तर अशा प्रकारे मी मेहंदी काढली, ते पण अर्ध्याच हातावर काढली होती आणि इकडं बघा पुन्हा पूजेचं साहित्य गोळा केलं. आणि सकाळपासून स्त्रीचं म्हणजे काय असलं, उपवास असेल किंवा नवीन कोणता सण आला असेल तर अख्खा दिवस ह्याच्यामध्येच जाता आवरण्यामध्ये. मी सकाळी उठले 5 वाजल्यापासून जे आवरत होते, घरं वगैरे धुतले, हे साहित्य गोळा केलं पूजेचं एवढं. आणि हे बघा एवढं साहित्य लागतं हरतालिके पूजेसाठी. तसं काही नाही, आपल्याकडे जे असेल त्याच्यातून आपण पूजा करू शकतो. पण चांगलं वाटतं अशी एवढं जर पूजाचं साहित्य असेल तर अशी पूजा बी घवघव मस्त वाटते. म्हणून मला आवडतं, मी कोणती बी पूजा करताना अगोदर जे साहित्य लागतं ते पूर्ण गोळा करते, नंतरच पूजा करते. तर बघा सगळं घेतलं आहे मी. तर ही पूजा महिलांनी आणि मुलींनी पण केली तर चालते, कारण महिला जी पूजा करतात ती पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि मुली करतात ती चांगला पती भेटावा म्हणून. तर बघा अशा प्रकारे मी पूजा मांडली. आणि पूजा करता वेळेस प्रत्येक गोष्ट ध्यानात ठेवून करावं लागते, कुठं काय ठेवायचं, काय काय विसरलंय का. तर ही बघा किती छान पद्धतशीर मी पूजा मांडली. आणि कसं आहे ना, घर छोटं असल्यामुळं जागेचं थोडंफार ॲडजस्टमेंट करावं लागते इकडं तिकडं. तर तरी असो, पूजा एकदाच मांडायची असते दिवसात, एक वर्षात 1-2 वेळेस. तर त्यासाठी तर जागा तर असतेच. म्हणून बघा किती छान प्रकारे मी पूजा मांडली. तर चला मग सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, त्रिशूळ कोणाकोणाला आवडलं हे पण सांगायला विसरू नका. धन्यवाद सर्वांना.